नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रांत आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहित्य परिशदेचें उक्तावण करतलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सिक्कीम, अस्तंत बंगाल आनी बिहाराक भेट दिवन जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले. ऑपरेशन सिंदूर वेल्या भारताच्या राजनैतीक संपर्काचो भाग म्हूण जेडीयू खासदार संजय झा हांच्या फुडारपणा खालचें सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ इंडोनेशियांतल्या जकार्तात पावल्या. म्हायती आनी प्रसारण मंत्रालय येत्या त्या कांय दिसांनी योग दिसाच्या फाटभुंयेर मोहिमो राबयतले. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य वाठार, दर्यादेग आनी दक्षिण आंतराळ कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आनी पुडुचेरीत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. IPL क्रिकेट सर्तींत प्ले ऑफाची सुरवात आयज जातली. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रांत आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहित्य परिशदेचें उक्तावण करतलीं. 2 दिसांच्या परिशदेंत कवी संमेलन, भारतांतले स्त्रीवादी साहित्य, साहित्यांतले बदल विरुद्ध बदलांचें साहित्य, संवसारीक नदरेन भारतीय साहित्याची नवी दिका अशीं वेगवेगळीं सत्रां आसतलीं. लोकसंख्या, लोकशाय आनी विविधताय हे 3 मुखेल खांबे हे नव्या भारताच्या आत्म्याची व्याख्या करतात अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हळां. मुंबयत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सीसच्या दिक्षांत सुवाळ्यांत उलयतना उपराष्ट्रपतींनी नदरेक हाडलें की हे खांबे भारताचे अस्मितायेचें सार आनी ताची आकांक्षा प्रतिबिंबीत करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वातंत्र्य सैनीक विनायक दामोदर सावरकर हांच्या जयंती निमतान आदरांजली ओंपली. सोशल मिडिया पोस्टांत तांणी म्हळें की सावरकर हे भारत मातेचे खरे सुपूत आशिल्ले आनी ब्रिटीश सरकारान केल्ल्या कठोर छळान लेगीत तांची मायभुंयेवेली भक्ती डळमळीत जाली ना. स्वातंत्र्य चळवळींतल्या तांच्या धैर्याची आनी संघर्षाची गाथा कृतज्ञ राष्ट्र केन्नाच विसरूंक शकना अशें मोदी हांणी म्हळें. सावरकर जी का व्यक्तित्व विशेषताओं से भरा, शस्त्र और शास्त्र दोनों के उपासक, संवेदनशील कवि होने के साथ साथ वे साहसिक क्रांतिकारी भी थे. यह वीर सावरकर ही थे जिन्होंने निर्भीक होकर लिखा कि 1857 में जो कुछ भी हुआ वो कोई विद्रोह नहीं था बल्कि आजादी की पहली लड़ाई थी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सिक्कीम, अस्तंत बंगाल आनी बिहाराक भेट दिवन जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले. सिक्कीमांत आयज सकाळीं गँगटॉकांत जावपी सिक्कीम ऍट 50 जंय प्रगती उद्देश पुराय करता आनी सैम उदरगतीची पोसवण करता ह्या कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. तशेंच सिक्कीमाच्या लोकां खातीर खुबशा विकास प्रकल्पांची बुन्याद घालतले आनी उक्तावण करतले. उपरांत प्रधानमंत्री अस्तंत बंगालाक भेट दितले आनी अलिपूरद्वारांतल्या अलिपूरद्वार आनी कूच बिहार जिल्ल्यांतल्या सिटी गॅस वितरण प्रकल्पाचो बुन्याद घालतले. आयज सांजवेळा ते पाटणा विमानतळाच्या नव्या बांदिल्ल्या प्रवासी टर्मिनलाचें उक्तावण करतले. उपरांत रोड शो करतले. तशेंच प्रधानमंत्री बिहटा विमानतळाच्या नव्या शारी वाठाराचो बुन्याद घालतले. भारताचे बहुपक्षीय शिष्टमंडळ जागतीक स्तरार पाकिस्तानी सीमापार दहशतवाद उक्ताडार हाडत आसात. ऑपरेशन सिंदूर वेल्या भारताच्या राजनैतीक संपर्काचो भाग म्हूण जेडीयू खासदार संजय झा हांच्या फुडारपणा खालचें सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ इंडोनेशियांतल्या जकार्तात पावल्या. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद विरुद्ध भारताच्या जागतीक संपर्काचो भाग म्हूण ह्या शिष्टमंडळान आतां मेरेन जपान, दक्षिण कोरिया आनी सिंगापुराक भेट दिली. दहशतवाद विरुद्ध भारताच्या दृढ वचनबद्धते बद्दल तांकां जागरूक करपाक शिष्टमंडळान आंतरसंसदीय सहकार्य समितीची भेट घेतली. इंडोनेशिये वतीन म्हळां की ते दहशतवादाचो निशेध करतात आनी समस्या सोडोवपाक संवादाचेर विश्वास दवरतात. तांणी भारताच्या शून्य सहनशीलते बद्दल समर्थन केलें. हे विशीं सांगतना संजय झा हांणी म्हळें की सारी पार्टी एक साथ खड़ी है इस लड़ाई में. देश में भी लोग मान लिया है कि एनफ इज एनफ हो गया. अब अगर इस तरह का घटना होगा तो हम केवल नोट एक्सचेंज नहीं करेंगे, इंफॉर्मेशन शेयर नहीं करेंगे, वी विल गो डीप इनसाइड एंड विल हिट यू लाइक एनीथिंग. ये एक रिजॉल्व लेकर के गए हैं. दुनिया में भी हम लोग जाकर के यही बता रहे हैं. अर्थीक वेव्हार मंत्रिमंडळ समितीन 2025-26 वर्साच्या विपणन हंगामा खातीर 14 खरीप पिकां खातीर उण्यांत उणी आदार किंमत म्हळ्यार MSP वाडोवपाक, 2025-26 वित्तीय वर्सा खातीर सुदारीत व्याज अनुदान येवजण चालू दवरपाक, तशेंच महाराष्ट्र आनी मध्य प्रदेशांतल्या भारतीय रेल्वेत 2 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांक मान्यताय दिल्या. काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमां कडेन उलयतना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें की शेतकारांक तांच्या उत्पादनाक फावो तो दर मेळचो हे खातीर सरकारान 2025-26 वर्साच्या विपणन हंगामा खातीर खरीप पिकांचो MSP वाडयला.
केंद्रीय लोकसेवा आयोगान UPSC नोंदणी आणि अर्ज भरपाक एक नवीन ऑनलायन अर्ज पोर्टल सुरू केला. ह्या पोर्टलाक लागून उमेदवारांक अर्जातले केन्नाय पयले 3 भाग भरपाक मेळटले आणि आवश्यकते प्रमाण अपडेट्सा सयत कसल्या UPSC परीक्षे खातीर अर्ज करपाक तयार रावपाक शकतले, जाका लागून वेळ वाचतलो आणि निमण्या खिणाक जावपी गर्दी टाळूंक शक्य जातले. UPSCन एका निवेदनात म्हळां की सगळ्या अर्जदारांनी upsconline.nic.in ह्या वेबसायटीचो वापर करून नव्यान सुरू केल्ल्या पोर्टलाचेर अर्ज भरचे आणि कागदपत्रां नव्यान अपलोड करची. पोरणे वन टायम रजिस्ट्रेशन OTR मॉड्यूल हाचे फुडें लागू आसचे ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. काल नवी दिल्लीत आफ्रिका दीस 2025 सुवाळ्याक हजर रावतना परराष्ट्र मंत्री डॉ. S. जयशंकर हांणी भारत आनी आफ्रिका हांचे मदीं खोल एकता आनी अतूट इश्टागत आसा अशें म्हणून आफ्रिकेची उदरगत, समृद्धी आनी प्रगती हांचे खातीर भारत पुरायपणान कटिबद्ध आसा अशें सांगलें. ग्लोबल सावथाचो भागीदार म्हूण भारत संवसारीक संस्थांनी आनी चर्चा सत्रांनी आफ्रिके खातीर नेटान घटमूट आवाज काडटा. मजगतीं परराष्ट्र मंत्री डॉ. S. जयशंकर हांणी म्हळां की दहशतवादी कारवाया पासून आपल्या जनतेचें रक्षण करपाचो भारताचो अधिकार जगभरातल्या देशांनी मान्य केला. नवी दिल्लीत इटलीच्या राष्ट्रीय दिसा निमतान इटलीच्या दूतावासात आयोजित कार्यक्रमात उलयतना डॉ. जयशंकर हांणी जम्मू आनी काश्मीरातल्या पहलगामात जाल्ल्या क्रूर दहशतवादी हल्ल्या उपरांत इटलीन भारताक दिल्ल्या एकता आनी तेंक्याचें कौतुक केलें. भारतान संबंदीत दहशतवादी केंद्रां आनी लॉन्च पॅड नश्ट करून एक दृढ, निश्चित आनी मेजून मापून जाप दिल्या. भारताचो असो विश्वास आसा की दहशतवाद आनी सीमापार दहशतवादाक जग केन्नाच सहन करचें ना अशें जयशंकर हांणी म्हळें. 8,586 मीटर उंचायेवेल्या कांचनजंगाच्या शिखरार चडाय केले उपरांत राष्ट्रीय पर्वतारोहण आनी साहसी खेळा संस्थेच्या पंगडान सुरू केल्ले हर शिखर तिरंगा मोहीम यशस्वीरित्या पुराय जाली. निमासचे संचालक आनी कांचनजंगा मोहिमेचे पंगड प्रमुख कर्नल रणवीर सिंग जामवाल हांणी म्हायती दिली की 5 सदस्यांच्या पंगडान भारतातल्या प्रत्येक राज्यात सर्वोच्च शिखराचेर भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा हुबयलो. कर्नल R.S. जामवाल, नायब सुबेदार सेवांग चोसगेल, NB सब नेहपाल सिंग, हवालदार केवल आनी हवालदार सुशील कुमार हांच्या 5 सदस्यांच्या पंगडान मार्गात येवपी आव्हानांचेर मात करून कांचनजंगा मोहीम पुराय केली. ही मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मेरी माटी मेरा देश या दृष्टिकोनाकडे लेगीत सुसंगत आसा. माहिती आनी प्रसारण मंत्रालय येत्या कांय दिसांनी योग दिसाच्या फाटभुंयेर मोहीम राबयतले. हातूंत योग उपक्रमा खातीर म्हायतीपट आनी टॉक शो आसतलो. 1 मे ते 15 मे मेरेन आकाशवाणीच्या खबरापत्र विभागा वरवीं योग कार्यक्रमा विशींचो पड्डो उगडपी कार्यावळ सादर जातली. हातूंत आंतरराष्ट्रीय योग दिन, योग संगम, योग बंधन, योग पार्क, योग समावेश, योग कनेक्ट, मिशन लायफ, योग महाकुंभ बद्दलच्यो कथा, कृषी संकल्प अभियाना खातीर कृषी मंत्रालयाचे तशेंच आयुष मंत्रालय आनी योग समुदायाच्या कथांचो आस्पाव आसतलो. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य वाठार, दर्यादेग आनी दक्षिण अंतराळ कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आनी पुड्डुचेरीत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. हवामान खात्यान आयज ओडिशा, तेलंगणा आनी अस्तंत बंगालातूय घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. IPL क्रिकेट सर्तींत प्ले ऑफाची सुरवात आयज जातली. गुणतालिकेत पयल्या स्थानार आशिल्लो पंगड पंजाब किंग्स आयज सांजवेळा मुल्लनपुरात जावपी पयल्या क्वॉलिफायर मॅचीत दुसरे क्रमांकार आशिल्ल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडा आड खेळटले. सांजवेळा 7:30 वरांचेर हो खेळ सुरू जातलो. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रांत आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहित्य परिशदेचें उक्तावण करतलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सिक्कीम, अस्तंत बंगाल आनी बिहाराक भेट दिवन जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले. ऑपरेशन सिंदूर वेल्या भारताच्या राजनैतीक संपर्काचो भाग म्हूण JDU खासदार संजय झा हांच्या फुडारपणा खालचे सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ इंडोनेशियांतल्या जकार्तात पावल्या. माहिती आनी प्रसारण मंत्रालय येत्या कांय दिसांनी योग दिसाचे फाटभुंयेर मोहिमो राबयतले. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य वाठार, दर्यादेग आनी दक्षिण अंतराळ कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आनी पुड्डुचेरीत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला.
IPL क्रिकेट सर्तीत प्लेऑफाची सुरवात आयज जातली आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.